ज्योती, काय आई? ज्योती, अगं तुला कौतुकानं वाढवलं, त्याचे चांगले पांग फेडतेस तू. अगं पण रागवायला काय झालं एवढं? रागवायला काय झालं? दुश्मन घरात आणलास तू, माझा दुश्मन. आई, अगं तो मला, तुझ्या भावाला, भिकला लावल, तुझं बी वाटोळं करील तो. त्यापेक्षा सोडून दे त्याला. काकणभर सरस नवरा करून देते मी तुला. आई, अगं असं म्हणताना तुला काहीच वाटत नाही? अगं तो नवरा आहे माझा. आई, हा विचार तरी केलास कसा तू? माझा ऐक, तो तुला नांदवणार नाही. काय झालं? अरे नाही नंदवली तर नाही नंदवली म्हणतो मी. आणि काय सासूबाई, माहेर असं कितीसं लांब आहे? उचलले इकडनं आणि टाकली तिकडे. काय ऐक ऐक ऐक, कसा बोलताय बघ. अगं पोरी, अगं माझं ऐक, अजून येळ गेलेली नाही. हा, वेळ तर कधीच निघून गेले सासूबाई. आता तुझा काही उपयोग नाही. काय ज्योती? बोल. भाजीपाला पुरे. ज्योती, माझं ऐक. आई, मला तुझी क्यू करावशी वाटते का? नवऱ्याला कसं सांभाळावं हे सांगण्याऐवजी नवऱ्याला सोडून दे म्हणणारी आई मी कधीच पाहिली नाही. काय सांगतेस? मी म्हणतो ज्योती तू आता दुसरं लग्न करच, दुसरं लग्न करच म्हणतो मी. पण एक लक्षात ठेव सासूबाई, मी या घराची उभी वाटणी केली, त्याला नाही साला आडवी वाटणी करायला लावली तर नाव सांगणार नाही दीपकराव म्हणून. हा अगं बघ बघ कसा बोलतोय बघ. अरे देवा, यानं तर इस्कोट केला माझ्या संसाराचा. आणि या पोरीनं धड्या अंगाला पिस लावून घेतली. कसं व्हायचं रे देवा माझ्या पोरीचं? अगाई ग गाई, डोकं ठणठणायला लागलं माझं. गाय उमा, ए उमा. हा, हळूहळू मडक फुटल. अगं उमे, अगं कुठं मेलीस? अगं माझं डोकं ठणठणायला लागलं. अगं उमे, यायला काय सासूबाई? अगं माझं डोकं दाब, डोकं दाब माझं. अरे माझं पण डोकं दाब, माझं पण डोकं दाब. दुखत नसेल तरी बी दाब. नाही नाही नाही, थांबलं थांबलं, बस झालं. हातकाड हात थांबलं. असं असतं ते. नाक दाबलं की तोंड उघडतं. तुम्हाला नाकच कुठे आहे म्हणा. वहिनी, बरं झालं आपण लवकर आलो ते, नाही का? वहिनी, पूजा करताना, सुहासिनींना कुंकू लावताना हाच कुंकवाचा करंडा नेहमी तुझ्याजवळ असतो का ग? ज्योतिताई, हा माझ्या माहेरचा आहे रे. हा सोबत असला ना की मला बळ येतं जगायचं. वहिनी, ही तुझी आईवरची श्रद्धा पाहून माझं मन कसं भारावून जातं ग. काय ग, एवढा वेळ लागतो? आई, आज वटसावित्रीचा दिवस, निदान आज तरी बोलू नको. तू मध्ये बोल नकोस. जात. आणि काय ग, हे असलं सॉंग घेऊन तू गेली होतीस? ग, 4 घरच्या आया बाया नटून थटून आल्या असतील आणि तू लंकेची पार्वती. अगं नाही म्हणालीस तरी देशमुखांची सून आहेस तू. अगं अगं, का माझ्या अब्रू वेशीवर मांडतेस? सासूबाई, अगं तुला दागिने नव्हते घालता येत? माझ्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून केलेत ते दागिने. सापासारखे डसतात ते माझ्या सर्वांगाला. मला नाही सहन होत त्याचं विष. अगं वा ग वा, म्हणून दागिने घातली नाहीस व्हय? त्या दागिन्यांचा स्पर्श माझं काळीच चिरतं. माझ्या जीवाची कायली होते. तुझ्या जीवाची कायली होते आणि मला सगळ्या गावाला नावं ठेवली असतील त्याचं काय? तुझा भाऊ हिता आल्यापासून लई माजलीस तू. थांब, तुझी घमेंडच उतरवते. तुला काय वाटलं, भीते का काय मी तुझ्या भावाला? सासूबाई, कवा सावळे, बोल बोल, का अशी वागतेस तू? बोल, का अशी वागतेस तू? बोल, काय करतोय तुझा भाऊ तेच बघायचे मला. आवाज नाही पाहिजे. माझ्या पोरीला हात लावशील तर? का माझ्या बहिणीला मारताना लय गोड वाटतं काय? माझ्या पोरीला मारायचं नाही. काय करशील? काय करशील? पोलिसात जाऊन तक्रार करेन तुझ्या विरुद्ध. अरे सोड, नवरा बायकोच्या भांडणात ब्रह्मदेव सुद्धा पडत नाही तर तुझे पोलीस कसे पडतील? तुमची तक्रार मला मान्य आहे, पण या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. करावं लागेल इन्स्पेक्टर. माझ्या पोरीचा छळ होतोय. उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर? हे बघा भाई, आजपर्यंत मी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या, पण आता मी हेल्पलेस आहे, कारण या गोष्टींना काहीही पुरावा नाही. समजलं? तुम्हाला पुरावा कशाला पाहिजे? विलासराव, अहो आम्हालाही विचारणार कोणतरी आहेत, आणि दीपकवर कारवाई करायची असेल तर तुमच्या मुलीने तक्रार करायला हवी. ती तक्रार करेल. मग सॉरी देशमुख भाई, सॉरी.
तुमचा होतो खेळ आणि त्रास आम्हाला होतो. याचा अर्थ तुमच्याकडे उपाय नाही तर? उपाय आहे ना, याच्यावर उपाय एकच, तुम्ही त्याची क्षमा मागायची. क्षमा? इन्स्पेक्टर, तुम्ही शुद्धीवर आहात ना? अहो मग रीतसर घटस्फोट घ्या. बस विलास, चाल. अगं ए आटाप, खेळत काय बसलीस पाण्यात? अगं बघतेस का अशी मारक्या म्हशी सारखी? आवर हात उचल लवकर. टरडे टरडे टरडे, ढट 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 ढट. चल घास भांडे. एवढी बघतेस काय? घास भांड ना. चल लवकर कर आणि पाण्यात खेळत बसायचं नाही. म्हैस आहे नुसती म्हैस. चल लवकर बस. खाली बस. एवढी भांडी कधी घासली नाही. कंटाळलो. मी खूप दमले रे दीपक. दीपक, नवऱ्याला आवाज म्हणायला शिकवलं नाही का तुझ्या आईनं? पाठ खूप दुखते रे माझी. पाठ दुखे तर भांडाच घालतो पाठीत. आई आई मेले. हाड, बायकोचे असले फालतू लाड करत नाही आपण. आई पाठ खूप दुखते. ज्योती, पोरी, तुझी पाठ दुखत असेल तर मी जरा सोडून देऊ का ग पोरी तुझी पाठ? इकडे आलं तर चांगलं तुटल. आम्ही येतो का तुमच्या हद्दीत? मग नीट घास, नीट घास, नीट घास. आईला ही काय घासाची पद्धत झाली काय? आईला नुसतं बसून खायला पाहिजे. साला अंगात नाही जीव. आईशीने नुसतं खाऊन खाऊन माजून ठेवलंय. नीट घास. दीपक, जाऊया बापू म्हणायचं. शिवी द्यायची नाही. नीट घास. अगं उमा, अगं बास झालं बाई. अगं दमली असशील. अगं ज्योती, चल चल. अगं बस झालं बाई, दमली असशील. अगं चल. हा बाबा माझ्या पोरीचा जीव घेईन. चल चल, मी मदत करते तुला. अगं चल चल, तुझा जीव जाईल. उठ बघू, उठ बघू. उठ उठ उठ. दीपक. काय ग? अरे वा वा वा, आज दिवाळी चांगली सजली. अरे भाऊबीज नाही का? मग इथे काय करतेस? जा जा. अगं विलास जाऊन ओवाळ जा. म्हणजे मी जाऊ तिकडे? ताबडतोब. अगं ज्योती, सीमा ह्या फक्त घरादाराला असतात, माणसाच्या भावनेला नसतात. जा जा, लवकर जा, लवकर जा. आणि आता उमा सुद्धा येईल ना. आज अशी ओवाळणी टाकणार आहे, बघतच राहशील. आमच्या लाडूबाईची पहिली भाऊबीज आहे ना. काय जोरात तयारी चालली बघ. सोनियाच्यासाठी उसळल्या ज्योती, सोनियाच्यासाठी उसळल्या ज्योती. ओवाळीती भाऊराया, वीड बहिणीची वेडी रे माया. सोनियाच्यासाठी उसळल्या ज्योती, ओवाळीती भाऊराया, वीड बहिणीची वेडी रे माया. माझ्या भावाला उदंडायशी लाभू दे. हे घ्या. पुन्हा देऊ? मोठी गिफ्ट पाहिजे मला पुढच्या वर्षी. हा दिले ना आता. अरे पडेल.
सासूबाई आज भाऊबीज आहे. मी दीपकला लगेच ओवाळून येते. नाही म्हणू नका. गेलीस तर याद राख. दीपक वसुधीला सख्याने भेटला आईशी राहू दे छाया रे तशी पाठीशी राहू दे छाया रे वेड्या बहिणीची वेडी रे माया दुनियाच्या साठी उजळला ज्योती ओवा ते भाऊ राया रे वेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणीची रे वेडी माया वेड्या बहिणीची रे वेडी माया. दीपक दीपक हीच भाऊबीज मानून घे. तुझ्या लाडू बेला क्षमा कर दीपक. आई, काय ग? वहिनीला का नाही पाठवलं दीपकला ओळायला? काय वाटलं असेल तिच्या जीवाला? आणि मला काय वाटलं असेल याचा कधी विचार केलास तू? आई विसरून जा ग, सगळं विसरून जा. अगं दीपक जर एवढा वाईट माणूस असता तर त्यानं मला पाठवलं असतं का भाऊबीजेला ओळायला? त्यानं मला खूप त्रास दिलाय. त्याला त्रास देण्याची एकही संधी वाया जाऊ देणार नाही मी. म्हणजे तू सूड घेतेस? सोड ज्योती, तुला कळणार नाही अपमानाची वेदना काय असते ती. माझं काळीच त्याच्या हातात आहे ग, म्हणून मी शांत आहे. नाहीतर आज दीपकच्या राखेनं काढलेली रांगोळीच तुला या वाड्यात दिसली असती. आई